आजच्या भागामध्ये आपण पाहणार आहोत की जानूला खूप जास्त भूक लागलेली असते आणि त्यामुळे जानू आता म्हणत असते की काय आहे तुमच्या गाडीत बरं दाखवा. मग आता जयंत गाडीची डिक्की उघडतो आणि त्या डिक्कीमध्ये एक बास्केट ठेवलेलं असतं. त्या बास्केटमध्ये काही चिप्सचे पॅकेट्स असतात. ते आता दिसल्याबरोबर लगेच जानू बोलते की बरं झालं निदान हे तरी आहे. हे जर चिप्स असतील ना तर मी आरामात 2 दिवस ना कुठेही काढू शकते, असंही आता तिचं म्हणणं असतं. त्याचबरोबर त्याच्यामध्ये आता एक तिला बिअरही भेटते. मग ती म्हणते की हे सगळं काय करता तुम्ही, हे तुम्ही पण घेता का? शी, मला तुमच्याकडनं अपेक्षा नव्हती, असं ती जयंतकडे बघत बोलत असते. त्यावर जयंत आता निमित्त देत म्हणत असतो की नाही नाही, तुमचा काहीतरी गैरसमज होतोय, हे काही माझं नाही आहे. ते काय असतं ना की कॉन्ट्रॅक्ट मिळवताना आम्ही असे जात असतो बाहेर आहे आणि त्यामुळे गाडीमध्ये बरेच सामान असतात, काही क्लायंटचे आहेत आणि त्यामुळेच तुम्हाला हे सगळं काही भेटलेलं आहे, असं निमित्त सांगतो. मग आता हे असतं ना तेव्हा मात्र ना कसं एक जरा रिलॅक्स वाटतं. काही क्लायंट जे आहेत ते घेतात आणि मग मात्र आता ती म्हणत असते की अच्छा हे सगळं का, पण मी असं ऐकलं की हे घेतल्यानंतर ना लोक मनातलं सगळं काही बोलतात. पण हे ना मला माझं मन जर हलकं करायचं असेल ना, माझ्या मनातील भावना व्यक्त करायच्या असतील ना, तर मी फक्त माझ्या आवडत्या व्यक्तीजवळच करते, ती म्हणजे माझी भावनाताई. भावनाताईपेक्षा मी कोणालाही मानत नाही. माझ्या आयुष्यात भावनाताईचं महत्त्व खूप जास्त आहे, असंही आता ती सांगू लागते. जेव्हा हे सगळं काही ती सांगत असते ना, तेव्हा मात्र आता जयंत म्हणत असतो की ठीक आहे, पण तुमच्या मनात काय आहे ते तुम्ही तर मला शेअर करणार नाही, कारण तुम्ही तर माझ्या जवळच्या नाही ना. तर ती म्हणते की ऑफकोर्स मी तुमच्यासमोर का सगळं शेअर करू, तुम्ही तर माझे फक्त बॉस आहात, असंही आता ती म्हणू लागते. त्यानंतर मात्र आता इकडे जयंत जो आहे तो म्हणत असतो की हीच ती संधी आहे, हे सगळंच तो मनातल्या मनात बोलत असतो. तोपर्यंत जानूला आता ते वेफर्सचे पॅकेट्स मिळालेले असतात, जे की तिला खायचे असतात. त्यामुळे ती आता खूप जास्त खुश असते. ती आता त्या वेफर्सच्या पॅकेटांमध्ये समाधान मानणार असते. मग तिकडे आता जयंत विचार करत असतो की चला काही झालं तरीसुद्धा आता आपल्याला काहीतरी करायला हवं. म्हणजे जर जानूच्या मनातलं ओळखून घ्यायचं असेल, जानू नेमकी कशी आहे, तिला काय काय वाटतं, तर ह्यासाठी ना मला ना जरा हे तिला पाजावंच लागेल, तेव्हा ती तिचं मन माझ्यासमोर हलकं करेल. मग आता ह्या जयंतला असं वाटत असतं की निदान आपण जर हे तिला पाजलं ना पाण्यात मिक्स करून, तर निदान तिच्या मनामध्ये एखाद्या बॉयफ्रेंडबद्दलची, नवऱ्याबद्दलची काय इच्छा अपेक्षा आहे हे तर ती बोलून दाखवेलच ना. म्हणूनच आता जयंत जो आहे तो लगेचच एका बिस्लरीच्या बॉटलमध्ये ती दारू मिक्स करतो आणि त्याला आता असंच वाटत असतं की ही दारू आपण एकदा का पाजली ना की ती बरोबर पटापट मनातलं सगळं काही बोलेल. विश्वाचं लक्ष असतं, विश्वा बघत असतो की काय चाललेलं आहे नेमकं. दुसरीकडे आता पाहायला मिळतं संतोष आता धावपळ करून घरात आलेला असतो आणि संतोष घरात येऊन राडा करू लागतो. वीणाला म्हणत असतो की काय ग वीणा, तुला कळत नाही का की किती फोन वाजतो आहे तुझा, ते मी किती कंटिन्यू तुला कॉल करत होतो पण तू काही फोन रिसीव करत नाही. अहो हो आहे इथेच फोन, मला ऐकायला येत होता पण थोडं टेन्शन होतं, आम्ही बोलत होतो ना म्हणून कॉल रिसीव केला नाही, असं काहीसं कारण ती त्याला आता देऊ लागते. जसं ती आता त्याला हे सगळं बोलते ना, तेव्हा मात्र आता तिला विचारते की काय झालं आहे एवढं आरडाओरडा करायला, ते तर मला नेमकं सांगा, मला कळेल तेव्हाच ना. मग आता ती मात्र बोलत असते आणि त्याच वेळेला संतोष आता सांगत असतो की वरद घरी आलेला नाही आहे, वरद कुठे गेलाय ना काहीच कळत नाही. सगळीकडे वरदला शोधायचा प्रयत्न केला पण वरद काही सापडत नाही आहे. अरे वरदच्या क्लासमध्ये वगैरे बघ ना. श्रीनिवासही आता बोलत असतात आम्ही सगळीकडे शोधलेलं आहे पण तो कुठेही नाही. आणि जेव्हा ही गोष्ट कळते ना तेव्हा मात्र आता बँकीला लगेचच श्रीनिवास पाठवतात की बघून जरा, बँकीला सांगतात की वरद कुठे आहे ते. वीणा आता खचून गेलेली असते पण आता संतोष मात्र आवाज चढवतच म्हणत असतो की हे सगळं ना तुमच्यामुळे होतंय. म्हणजेच ना आज जर तुम्ही हे सगळं करताय ना त्याला सर्वस्वी तुम्हीच जबाबदार आहात, कारण तुम्हाला फक्त जमिनीचं पडलेलं आहे, तुम्ही कोणताही विचार करत नाही आहात. तुम्ही बघताय का, तुम्हाला समजतंय का काही गोष्टी, असं करू नका. आणि त्याच वेळेला आता या सगळ्या गोष्टी बोलल्यानंतर मात्र आता संतोष म्हणत असतो की त्या बिल्डरमुळे हे सगळं झालेलं आहे, असंही आता म्हटलं जातं. तर दुसरीकडे मात्र आता जानू आणि त्याचसोबत जयंत बसलेले असतात आणि तेव्हा जयंत जानूला पाण्याची बॉटल देतो आणि म्हणतो की तुम्ही तर पाणी तिथेच विसरला होतात. आणि मग काय, ते पाणी तिथेच विसरल्यानंतर ती म्हणते की ओ सॉरी, आणि मग नंतर ती पाणी पिऊ लागते. जेव्हा ती आता पाणी पित असते ना तेव्हा तिला
तिला ते पाणी थोडं वेगळंच लागतं. मग ती आता म्हणत असते की हे पाणी असं वेगळंच का लागत आहे. त्यावर मात्र तो म्हणत असतो की बराच दिवस झाला बॉटल माझ्या त्या गाडीमध्येच होती ना, म्हणून काहीसं तुम्हाला वाटत असेल, पण इट्स ओके, तुम्ही पिऊ शकता. मग आता ती पीत असते आणि तिलाही आता आवडू लागतं, कारण त्यामध्ये त्यांनी ते ड्रिंक मिक्स केलेलं असतं. तिला त्याचं भान नसतं, पण ती आता आवडीने पीत असते. अर्धी बॉटल पिल्यानंतरच ना आता तिला लगेच नशा चढलेली असते. म्हणजेच ना अगदीच ना विचित्रसारखी आता ती वागू लागते. मग ती म्हणत असते की खरंच ना मला ना कळत नाही कधी कधी काय करावं, पण आपण ना इथे असं फसलोय ना, तर कधी कधी असं वाटतं की एकदम फिल्मी स्टाईल घडते काहीतरी. म्हणजे बघा ना, आपण जात होतो आणि अचानकमध्ये या इकडे अडकलो. आपण तर पुढे पण बघतच होतो की, पण तिथे नाही अडकलो, आपण नेमके इथेच अडकलो बघा ना, असंही आता म्हटलं जात असतं. जेव्हा आता ती हे सगळं काही बोलत असते तेव्हा तिला सरळ एका ह्याच्यामध्ये उभंही राहता येत नव्हतं, तरीसुद्धा ती आपल्या आधाराला धरत उभी राहत होती. मग आता जयंतला ती म्हणत होती की तुम्हाला सांगू का, एकदा ना स्त्रीचं ना सगळं काही झालं ना, म्हणजे आता बघा मी कसं कॉलेज माझं कंप्लीट झालं आहे, म्हणून मी आता काय करते तर जॉब करते. मी आता जॉब वगैरे करते आणि मग त्यानंतर मुलीचं आयुष्य हे ना काही दिवसांनी संपून जातं. का असं बोलताय तुम्ही मिस जानवी, असंही आता तो म्हणत असतो. त्याला सगळं माहिती असतं, पण उगाच ना नाटकं म्हणतात नाही का, तशी नाटकं त्याची सुरू असतात. मग त्याच वेळेला आता दुसरीकडे एक सीन असा दाखवला जातो. संतोष म्हणत असतो की हे सगळं ना तुमच्यामुळे होते, म्हणजे तुम्हाला त्या जमिनीबद्दल एवढं वाटतंय, तुमच्या घरातली लाईट पाणी बंद केली आहे, पण तुम्हाला त्याचं काही नाही आहे. पण आता हे सगळं काही ना माझ्या मुलाच्या जीवावर उठले आणि तरीसुद्धा तुम्ही लोक शांत आहात. माझा मुलगा आज इथे दिसत नाही आहे, त्याला काही झालं असेल ना तर मी कोणालाही सोडणार नाही, कारण आज आहे ना माझा मुलगा कुठे गेला आहे मला कळत नाही आहे. माझ्या मुलासाठी मी खूप काही करतोय, पण आज माझ्या हातात मुलगा नाही आहे, काही झालं तर बघा, असंही तो आता म्हणत असतो. आता त्याचा आवाज खूप जास्त वाढलेला असतो आणि तुम्ही ना माझ्यासाठी तर काहीच आतापर्यंत केलं नाही आहे, पण मी माझ्या मुलासाठी खूप काही करून बसलो आहे, याच आवेगात तो बोलत असतो. आणि हे जेव्हा तो बोलत असतो ना, तेव्हा त्याला बोलण्याचंही तारतम्य नसतं की तो आपल्या आईवडिलांशी बोलत आहे. म्हणजे आज या आईवडिलांनी त्याला जन्माला घातलं आहे, तेव्हाच तर हा जन्माला आला आहे आणि हे सगळं आयुष्य बघतोय, पण त्याला ना या सगळ्याचं काहीच नसतं. तो अक्षरशः म्हणतो की मला तर कधी कधी असं वाटतं की तुमच्या पोटी मी जन्माला का आलो, मुळात ना मला तुम्ही आई बाबा म्हणून नकोच आहात, असंही आता तो म्हणत असतो. एवढं सगळं जेव्हा तो बोलतो ना, तेव्हा मात्र लक्ष्मी आणि श्रीनिवास यांना धक्का बसतो. लक्ष्मी तर आता इतक्या मोठ्या धक्क्यात जाते की अक्षरशः ती आता खाली बसते. आणि जेव्हा ती एवढा मोठा धक्का तिला बसलेला असतो ना, तेव्हा मात्र आता सुधरत नसतं की काय करावं. कारण आहे ना, जो संतोष असतो ना, ते तोंडाला येईल ते बोलत असतो. त्याला त्याचं तारतम्यसुद्धा नसतं की तो काय बोलतोय. त्याला हेही कळत नसतं की आपण आपल्या आईबाबांना किती दुखावतो आहे. दुसरीकडे मात्र आता या दारूच्या नशेत ना आहारी गेलेली पूर्णपणे ही जानू असते ना, ही काही बाई बडबडायला लागते आणि म्हणत असते की मुलीचं आयुष्य हे असंच असतं. म्हणजे तुम्हाला इन शॉर्टमध्ये मी सांगते बघा, आता कांद्या पोह्यांचा कार्यक्रम, बघण्याचा कार्यक्रम, मग मुलीचं लग्न का एकदा मुलीचं झालं ना की मुलीचं आयुष्य संपलं. म्हणजे मुलीच्या आयुष्यात ना दुसरी कोणतीच फेस नसते, हे सगळं असंच असतं. मग आता मुलीचं आयुष्य असं कसं संपू शकतं, म्हणजे तुम्ही काय म्हणताय मला काहीच कळलं नाही, असंही आता बोललं जात असतं. जेव्हा आता ह्या सगळ्या गोष्टी बोलल्या जातात ना, तेव्हा मात्र आता जयंतला जानू म्हणत असते की मला माहिती आहे या सगळ्या गोष्टी, यात काही नवीन नाही. आणि त्याच वेळेला आता ती हेही म्हणत असते की बघा, तुम्हाला मी शॉर्टमध्ये सांगते की काय असतं. आता एखाद्या मुलीचं लग्न झालं आहे, तो नवरा जर तिला सांभाळून घेणारा असेल तर ठीक आहे, नाही तर काहीच नाही. इथे जाऊ नको, तिथे जाऊ नको, मग तू असं कर, ह्याच्याशी बोलू नको, त्याच्याशी बोलू नको, हे काही ना काही सुरू असतं. आणि ह्या गोष्टी ना मला बिलकुलही आवडत नाहीत. आणि मुळात ना मला ना माझा लाईफ पार्टनर असा हवा आहे ना की जो मलाही समजून घेईल आणि सगळ्या काही गोष्टी हँडल करेल, आणि असा मला लाईफ पार्टनर हवा आहे, असंही ती आता सांगत असते. जेव्हा ती तिच्या लाईफ पार्टनरबद्दल सांगते ना, तेव्हा जयंतला कळतं की हिला नक्की कसा मुलगा हवा आहे ते, आणि त्यामुळेच ना तो आता खूपच जास्त खुश असतो. जेव्हा आता ती हे सगळं काही बोलत असते ना, तेव्हा आता त्याला हे तर कळलेलं असतं की हिच्या लाईफ पार्टनरबद्दलच्या अपेक्षा आणि ह्या सगळ्या गोष्टी काय आहेत त्यामुळे आता दुसरीकडे पाहायला मिळत असतं. जयंत आता विचार करतो की चला, आपल्याला ह्या निमित्ताने का होईना बऱ्याच गोष्टी आता कळलेल्या आहेत, आणि त्यामुळेच ना तीसुद्धा आता
त्या सगळ्या नशेमध्ये असते आणि ती आता काहीसुद्धा बोलत नसते. ती आता शांतच असते आणि अशी वेड्यागत करत असते. म्हणजेच तिला आता एवढी ती दारू चढलेली असते ना की बघायलाच नको. पण या सगळ्या संधीचं सोनं या जयंतने करून घेतलेलं असतं. त्या बिस्लरीच्या बॉटलमध्ये थोडीशी जी काही उरलेली असते ना तीसुद्धा आता ती संपवते आणि फिनिश फिनिश असं म्हणत असते. जयंत म्हणत असतो की चला, जानूची नेमकी अपेक्षा काय आहे, तिला लाईफ पार्टनर कसा हवा आहे याबद्दल तर तिने सांगितलं. मग आता तो त्याच पद्धतीने पुढे वागणार असेल ना, म्हणजे त्याला तेच तर हवं असतं की हिच्या अपेक्षा काय आहेत आणि तिने आता जे काही बोलून दाखवलेलं असतं त्यानुसार आता तो तिच्यासोबत वागायचं ठरवत असतो. तर दुसरीकडे मात्र आता जयंत जानूशी बोलायचा प्रयत्न करतो, पण जानू आता म्हणत असते की बस झालं. आता तिला हे चढलेलं असतं ना, शेवटी ती आता तिथे बसते आणि दोघंही जण तिथे बसल्यानंतर ना आता जानूने अक्षरशः जयंतच्या खांद्यावर डोकं ठेवलेलं असतं आणि जयंतच्या खांद्यावर ती जसं डोकं ठेवते तसं आता तिला थोडं का होईना थोडं बरं वाटतं आणि तेव्हाच ना आता ती त्याच्यासोबत थोडंसं बोलत असते. म्हणजे ती आता भावनाबद्दल सुद्धा सांगते की भावनाचं वेगळं आहे आणि माझं वेगळं आहे. भावना ना फक्त आईबाबांचा विचार करून चालते. म्हणजे मी तिला बघितलं आहे की तिला आईबाबांचं जास्त महत्त्व आहे. आईबाबा जे बोलतील तशा पद्धतीने ती सगळं काही करते. भावना आमची पहिल्यापासूनच तशी आहे असं देखील ती आता भावनाबद्दल थोडंसं का होईना बोलत असते. मग आता जयंत खूप जास्त खुश असतो, कारण आज खूप दिवसानंतर त्याला त्याची जानू मनातलं सगळं सांगणारी भेटलेली असते आणि ह्या दारूच्या नशेतनं ह्या जानूला कळत नसते की ती काय करते. त्या जयंतच्या खांद्यावर काय डोकं ठेवत असते, तेव्हा त्याला कुठेतरी जाऊन तिला बरं वाटत असतं. पण जयंत मात्र या सगळीचा फायदा घेत असतो. पण दुसरीकडे मात्र आता पाहायला मिळत असतं की विश्वा हे सगळं दृश्य लांबून बघत असतो. विश्वाला आता राग येत असतो, कारण विश्वाला कळत असतं की हे सगळं काही मुद्दामून केलं जात आहे. पण हे सगळं जयंत करतोय पण कशासाठी? का हा मूर्ख माणूस इतका खालच्या तराला जातोय? आणि त्यानंतर आता त्याने इमर्जन्सीमध्ये पुन्हा एकदा गॅरेजवाल्याला फोन केलेला असतो आणि त्याला सांगितलेलं असतं की प्लीज इमर्जन्सीमध्ये अर्जन्सीमध्ये लवकरात लवकर एक पाठवून द्या मेकॅनिक, कारण मला खूप जास्त गरज आहे. कारण ते आता सगळं काही ते दृश्य पाहून त्याला आता राग आलेला असतो. दुसरीकडे आता बाबा देखील संतोषचं बोलणं ऐकत नाही, कारण बाबांना खूप जास्त त्रास झालेला असतो. बाबा म्हणतात की ठीक आहे ना, तुला असं वाटतंय ना की मी तुला लहानाचं मोठं करू शकलो नाही, मी एक बाप म्हणून कमी पडलो, मग तू काय केलंयस रे ते तरी सांग. आता तुझं प्रशस्त घर घेतलंयस ना, मग माझ्या सुरावून का दाखवतोयस? एवढंच होतं तर तेव्हापासूनच काही ना काही करायचं होतं. मला बोलून काय दाखवायची गरज आहे? करोडो कमव आणि करोडो खर्च कर, मला काय करायचंय? या भाषेतच आता श्रीनिवास जे आहे ते संतोषला बोलत असतात. संतोषचं कारण काय ना, त्याचं टाळकंच चटकलेलं असतं आणि तो मूर्खासारखा बडबड करत असतो आणि त्यातच तो आईला आणि बाबांना दुखावत असतो. हे त्याला कळत नसतं. त्याला फक्त एवढंच वाटत असतं की या सगळ्यामध्ये ना आपण आपलं भलं करून घ्यायचं, यांना ती जमीन विकायला लावायची, हेच त्याचं असतं. आणि त्यामध्ये तो आईबाबांना तो आपल्या काय बोलतोय ना हे सुद्धा त्याच्या लक्षात येत नसतं. आपल्या खऱ्या आईबाबांना, सख्या आईबाबांना तो वाटेल ते बोलतो. इकडे आता भावना निवांत पडलेली असते, तिचे पाय दुखत असतात. म्हणूनच ती आता काही घरातली कामं वगैरे करत नसते, म्हणून ती पडून असते आणि आता हिच्या पायाला तेल लावायला ना निलांबरीला पाठवलेलं असतं. मग आता निलांबरी विचार करते की काय दिवस आलेत माझ्यावर, म्हणजे आता मला हिच्या पायाला तेल लावून द्यायला लागणार आहे. मग भावना झोपलेली असताना निलांबरी तिला उठवते आणि निलांबरी तिला म्हणत असते की जरा भावना उठतेस का, तुझ्या पायाला जरा तेल लावून द्यायचं होतं. मग भावना म्हणते की नाही वहिनी, तुम्ही कशाला? नाही ग, मला आजीने सांगितलं, ये मी लावून देते पायाला तेल. पण तरीसुद्धा ना भावना नाही म्हणत असते, पण निलांबरी ऐकत नाही. निलांबरी आता स्वतःच्याच हाताने भावनाचे पाय दाबू लागते. थोडंसं पाय दाबल्यावर लगेच भावनाला बरं वाटायला लागतं. भावना म्हणते की खरंच ना खूप दुखत होते हो वहिनी पाय, पण आता तुम्ही दाबून देताय ना, मला बरं वाटतंय. थांब, मी तुला पायाला तेलही लावून देते, तेल पण आणले मी, असंही ती म्हणते. आणि त्याच वेळेला ना घरात किती चांगलं वातावरण आहे, आनंदाचं वातावरण आहे असं निलांबरी म्हणते. म्हणजे बघा ना, घरात सगळ्यांना किती आनंद झाला आहे, तुमचं बाळ येणार आहे म्हणून. मग भावनाही आता निलांबरीला बरं वाटावं म्हणून म्हणते की थोड्याच दिवसात तुमच्याकडेही गुड न्यूज येईल, सगळं अजून हॅप्पी होईल. मग आता मुद्दामून ना निलांबरी ना ती वाटी तेल लावत असताना खाली पाडते आणि त्या वाटीतलं तेल खाली पडायचं असतं. मुद्दामून तिने हे सगळं केलेलं असतं. ती म्हणते की आता मी हे सगळं आवरलं असतं, पण मला ना ह्यांनी हाक मारली, ह्यांचं काहीतरी काम आहे, मला आता पटकन जावं लागेल, मी थोड्या वेळाने आवरते हे येऊन. पण ती म्हणते की नको राहू दे, मी फुसून घे. आता हे भावना असं बोलते. भावना आता निलांबरी गेल्यानंतर हळूच त्या बेडवरनं उठते आणि त्या तेलात घसरून पडणार असते. पण आता तिला कोण धरतंय, तिचं बाळ काय होतंय हे पुढील भागातच कळणार आहे. पण हे फिल्मी स्टाईल आहे, नक्कीच सिद्धिराज येणार आहे आणि त्या भावनाला वाचवणार आहे. तर तुम्हाला हा भाग कसा वाटतोय हे नक्कीच मला कमेंटमध्ये सांगा.
आणि अशाच नवनवीन भागांसाठी आपल्या चॅनललासुद्धा सबस्क्राईब करायला विसरू नका. चला तर मग भेटूया पुढच्या भागामध्ये. तोपर्यंत टाटा बाय. व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करायला विसरू नका.